या घडीची मोठी बातमी। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शाहला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। गाडीची नंबर प्लेट ही घाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे। आरोपीला कुणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सूरज, वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की पहिल्या दिवसापासून मुख्य आरोपी हा फरार होता। त्याने आपली ओळख लपवण्यासाठी स्वतःची दाढी आणि केस हे गाडीतच कापल्याची माहितीचा युक्तिवाद देखील पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या गाडीची नंबर प्लेट होती ती देखील अद्याप पोलिसांना मिळालेली नाहीये। याचा तपास करणं कुठेतरी गरजेचं आहे। त्याचबरोबर आरोपीला अनेक तास कुणी मदत केली, आरोपीने कोणाला फोन केले याचा तपास देखील होणं गरजेचं आहे। आणि यासाठी पोलिसांनी न्यायालयात आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी अशी मागणी केलेली होती। त्याला सरकारी वकिलांनी देखील युक्तिवाद केला की 95% जे संपूर्ण पुरावे आहेत ते पोलिसांना मिळालेले आहेत। मात्र तरी सुद्धा न्यायालयाने आज पोलिसांची एकूणच बाजू ऐकून घेत 16 जुलैपर्यंत ही संपूर्ण कस्टडी दिल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। विशाल, नक्कीच धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंतची कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि 16 जुलैपर्यंत त्याला ही पोलीस कोठडी असेल। शिवडी कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातले अपडेट्स आपल्यापर्यंत येतात ते म्हणजे आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवडी कोर्टाने ही पोलीस कोठडी सुनावल्याचं आता समोर आलंय। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।